नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? छान आहात ना? तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी कुठला विषय घेणार आहोत? तर इंग्रजी विषय घेणार आहोत, इंग्लिश विषय घेणार आहोत आणि इंग्लिश विषयामधला आज आपण पहिली पोएम घेणार आहोत. त्या पोएमचं नाव असणार आहे मुलांनो काय? तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस. ह्या पोएमचं आपलं नाव असणार आहे. तर मुलांनो बघा, आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेस काय घेणार आहोत? ही इंग्लिशमधील पोएम घेणार आहोत. मुलांनो, आपण ही जी काही पोएम घेणार आहोत सॉंग्स ऑफ हॅपीनेस, तिचे किती पार्ट आहेत मुलांनो? 2 पार्ट आहेत. तिच्यामध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत मुलांनो? तर तिच्यामध्ये आपण अभ्यासणार आहोत लर्न, ॲक्टिव्हिटीज, गेम, टेस्ट आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा काय करणार आहोत मुलांनो? आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत मुलांनो? तर ती जी पोएम आहे ती एक्सप्लेन करणार आहोत, त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत आणि अधिक चांगल्या पद्धतीने आपण ती पोएम समजून घेणार आहोत. बघूया मुलांनो, ती पोएम आपण इथे समजून घेऊया. इथे त्या पोएमविषयी काय सांगितलेलं आहे? ह्या पोएमचं आपल्याला नाव दिलेलं आहे. काय आहे पोएमचं नाव? तर सॉंग्स ऑफ हॅपीनेस. तर मुलांनो, सॉंग्स ऑफ हॅपीनेस म्हणजे काय असतं बरं? तर सॉंग्स म्हणजेच काय मुलांनो? तर गाणे. ऑफ हॅपीनेस म्हणजे काय मुलांनो? तर आनंदाचे गाणे. ह्या पोएमचं नाव काय आहे मुलांनो? तर आपल्याला आनंदाची गाणी जी आहेत ती गायची आहेत. आनंदातच आपल्याला राहायचं आहे. ह्या पोएमचा अर्थ काय होतो मुलांनो? आनंदी गाणे असे होतो. तर मुलांनी इथे काय सांगितलेलं आहे? या पोएम विषयी आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. काय आहे मुलांनो इंट्रोडक्शन इथे? बघा मुलांनो, इथे इंट्रोडक्शन दिलेलं आहे की आपण आपल्या लाईफमध्ये कसं असायला हवं? अगदी चीरफुल असायला हवं, अगदी एन्जॉयबल असायला हवं, अगदी हॅपी आपण असायला हवं, असं ह्या पोएममध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. बघा मुलांना, आपण या पोएमचे 2 पार्ट अभ्यासणार आहोत. 2 छोट्या छोट्या पोएम आपण ह्या कवितेमध्ये अभ्यासणार आहोत मुलांनो. तर ह्या पोएममध्ये काय आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कसं असायला हवं? तर आपण हॅपी असायला हवं. मुलांनो बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे की ह्या पोएमची पहिली लाईन अशी आहे की वेन यू आर हॅपी, वेन यू आर हॅपी, वेन यू आर हॅपी. मुलांनो तुम्हीही बोला. काय बोलायचं आहे आपल्याला? सॉंग्स ऑफ हॅपीनेसची पहिली लाईन बोलायची आहे आणि अगदी सुंदर रीतीने आपल्याला ती बोलायची आहे, अगदी रिदमसह बोलायची आहे. तर मुलांना बोला, वेन यू आर हॅपी, वेन you were happy, when you were happy, and you know it, and you know it. Clap your hands, clap your hands. म्हणजेच काय मुलांनो? तर जेव्हा, वेनचा अर्थ काय होतो मुलांनो? जेव्हा तुम्ही हॅपी असता, आनंदात असता, तर तेव्हा तुम्ही काय करता बरं मुलांनो? तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या अशा कृती करत असतात, ॲक्टिव्हिटीज करत असतात. बघा, अँड यू नो इट, अँड यू नो इट. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. बघा, आपल्याला काय जेव्हा खूप सारा आनंद होतो, खूप आपण जेव्हा आनंदामध्ये असतो तेव्हा आपण काय करत असतो मुलांनो? आपल्याकडनं फिजिकली काहीतरी वेगळ्या काहीतरी ॲक्शन्स घडत असतात, कृती घडत असतात. जसे की आपण जेव्हा आनंदात असू तेव्हा आपण काय करत असतो? एखाद्या मुलाला आपण टाळी देत असतो किंवा आपल्या स्वतःच्या काय करत असतो? दोन्ही हाताने टाळी वाजवत असतो किंवा कुणाला टाळी देत असतो किंवा कुणाची टाळी आपण घेत असतो. टाळी म्हणजेच काय मुलांनो? तर क्लॅप. आपण काय करत असतो मुलांनो? क्लॅप करत असतो. आणि क्लॅपची स्पेलिंग सुद्धा तुम्हाला काय करायची आहे मुलांनो? ती तुम्हाला पाठांतर करायची आहे. बघा मुलांनो, क्लॅप म्हणजे काय? CLAP क्लॅप, CLAP क्लॅप. आपण जेव्हा खूप आनंदामध्ये असतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं मुलांनो? किंवा आपल्याकडनं काय केलं जातं मुलांनो? तर क्लॅप केलं जातं, म्हणजे टाळी वाजवली जाते किंवा आपण वेगवेगळ्या काय करत असतो? कृती करत असतो. बघा मुलांनो, तीच लाईन काय झालेली आहे? रिपीट पुन्हा झालेली आहे. बघा, वेन यू आर हॅपी, वेन यू आर हॅपी, वेन यू आर हॅपी, वेन यू आर हॅपी, अँड यू नो इट, अँड यू नो इट. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. पुन्हा आपल्याला तेच इथे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे मुलांनो.
काय तर जेव्हा केव्हा आपण आनंदात असतो, आपल्या मनासारखं जेव्हा घडलेलं असतं तेव्हा आपण खूप आनंदामध्ये असतो. बघा, तुमची मित्र मैत्रीण त्यांचं तुम्ही काय करायचं आहे, नीट ऑब्झर्वेशन करायचं आहे की जेव्हा ते आनंदात असतात तेव्हा त्यांच्याकडनं काय घडलं जातं, कुठली कृती घडते किंवा कुठली ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं सहजपणे घडली जाते मुलांनो. तर बघा, जेव्हा तुमची एखादा मित्र किंवा मैत्रीण किंवा तुम्ही स्वतः आनंदामध्ये असणार तेव्हा तुमच्याकडनं काय घडलं जातं मुलांनो, एखादी छानशी अशी कृती घडली जाते. बघा, तुम्ही अचानक जंप मारू लागता किंवा तुम्ही एकमेकांना दोन्ही हाताने काय देत असतात, टाळ्या देत असतात किंवा एखादी तुमची फेवरेट कृती असेल ती तुम्ही करत असता किंवा तुम्ही डान्स करायला लागता किंवा तुम्ही अचानक खूप मोठमोठ्याने काय करायला लागतात मुलांनो, तर उड्या मारायला लागत असता. केव्हा? जेव्हा तुम्ही आनंदात असता. बघा मुलांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करायला हवं, अगदी आनंदच असायला हवं. When you are happy and you know it. बघा मुलांनो, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण काय करत असतो, तर तेव्हा आपण टाळ्या वाजवत असतो किंवा खूप मोठ्याने ओरडत असतो किंवा खूप मोठ्याने आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव घेत असतो किंवा आपण खूप छान असं सेलिब्रेशन करत असतो जेव्हा आपण आनंदामध्ये असतो. जंप मारतो, डान्स करतो, मोठमोठ्याने गाणे म्हणत असतो. जेव्हा आपल्याला आतून खूप आनंद झालेला असतो, खरोखरच आपल्याला खूप आनंद असा फील होत असेल, वाटत असेल, तेव्हा आपल्याकडनं मुलांनो खूप छान अशा काय होतात, ॲक्टिव्हिटीज होतात मुलांनो. पुन्हा एकदा बोलूया. When you are happy and you know it and you know it. When you are happy and you know it and you know it. पुढे बघूया मुलांनो. बघा मुलांनो, इथे काय सांगितलं पुन्हा एकदा, and you really want to show it and you really want to show it. Clap your hands. बघा मुलांनो, आपल्याला काय सांगितलं आहे की खरोखरच तुम्ही जेव्हा खूप आनंदात असता, जेव्हा मनापासून तुम्हाला खूप आनंद झालेला असतो आणि एखादी आनंदाची बातमी जेव्हा तुम्हाला कळते किंवा तुमच्या मनासारखं जेव्हा एखाद्या वेळेस घडतं तेव्हा तुम्ही मनापासून खूप आनंदामध्ये असता. तुम्ही एकमेकांना टाळ्या देत असतात, एकमेकांच्या टाळ्या घेत असतात, तुम्ही जंपिंग करत असतात, तुम्ही खूप उड्या मारत असता किंवा एखादा आवडता खेळ तुम्ही खूप उत्साहाने खेळता किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे काय घडत असतात मुलांनो, तुमच्या आवडीची ॲक्शन्स तिथे घडत असतात किंवा तुमच्या आवडीची कृती तुम्ही करत असतात. केव्हा मुलांनो, जेव्हा तुम्ही काय करतात, जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुमच्याकडनं काय होतं, अगदी इझिली कुठलीही क्रिया तुमच्याकडनं जी तुम्हाला मनापासून आवडते ती मुलांना होत असते. बघा मुलांना, when you are happy and you know it and you know it. When you are happy and you know it and you know it. म्हणजेच बघा मुलांनो, when म्हणजे काय सांगितलेलं आहे की जेव्हा, you म्हणजे तुम्ही काय असता, हॅपी असता. हॅपी म्हणजेच काय मुलांनो, आनंदी. बघा, हॅपीचे स्पेलिंग सुद्धा आपण इथे बघणार आहोत. हॅपीचे स्पेलिंग काय आहे मुलांनो, HAPPY. म्हणजेच HAPPY. हॅपी. हॅपी म्हणजेच काय मुलांनो, तर हॅपी म्हणजे खूप आनंदात असणे, त्यालाच आपण काय म्हणतो मुलांनो, हॅपी असे म्हणतो. वेन म्हणजेच काय मुलांनो, वेन म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही खूप आनंदात असता तेव्हा कुठली कृती घडते मुलांनो, तर अँड यू नो इट. तुम्हाला माहीत आहे का की तुमच्याकडनं कुठली कृती घडते, तर तुमच्याकडनं खूप आनंददायक अशी काय घडत असते, कृती घडत असते. वेनची स्पेलिंग बघूया मुलांनो, WHEN. वेन म्हणजे काय मुलांनो, वेन म्हणजे जेव्हा तुम्ही कसे असतात मुलांना, खूप आनंदी असता तेव्हा तुमच्याकडनं वेगवेगळ्या छान अशा काय घडत असतात मुलांना, कृती घडत असतात. अँड यू नो इट. अँड म्हणजेच काय, आणि यू म्हणजे आपण, तुम्ही, आणि नो म्हणजे माहीत आहे का तुम्हाला काय घडत असतं, तर आपल्याकडनं
खूप चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीने काय करत असतो, आपण कृती करत असतो आणि त्या कृती, त्या ज्या ॲक्शन्स आहेत, जे काही इमोशन्स आहेत, ते आपले आपोआपच सहजच काय होतं, आपण जेव्हा आनंदात असतो तेव्हा सहजच आपल्याकडनं त्या गोष्टी ज्या आहेत आनंददायक अशा केल्या जातात मुलांना. पुढे बघूया. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. बघा आपण काय करत असतो, नेहमी जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडते तेव्हा आपण काय करत असतो, स्वतःलाच आपण काय करत असतो, दोन्ही हाताने मोठ्याने काय करत असतो, तर टाळी वाजवत असतो किंवा कुणाला आपण टाळी देत असतो किंवा कुणाची टाळी आपण घेत असतो मुलांना. म्हणजेच आपण जर आनंदात असू तर अशा गोष्टी आपल्याकडनं सहजच होतील. तर मुलांना आपण नेहमी का बरं आनंदात नाही राहायचं, तर नेहमी आपण कसं असायला हवं मुलांनो, आनंदातच असायला हवं. पुन्हा बघा मुलांना काय सांगितलेलं आहे की when you were happy, when you were happy and you know it and you know it, when you were happy, when you were happy and you know it and you know it. जेव्हा तुम्ही आनंदात असता तेव्हा तुम्ही काय करता मुलांनो, क्लॅप करता, जंप करता, मोठमोठ्या अशा आवाजामध्ये बोलत असता किंवा असं वाटतं की तुम्ही काय केलेलं आहे, तर जग जिंकलेलं आहे. खूप आनंद, तुमच्यासारखं कुणीही आनंददायक अशी व्यक्ती नाही असं तुम्हाला तेव्हा फील होत असतं आणि तो आनंद तुम्ही सगळ्यांसमोर काय करत असता मुलांनो, तो आनंद तुम्ही सगळ्यांसमोर व्यक्त करत असता. किंवा एखादी जर चांगली घटना घडली असेल आपल्या आयुष्यात तर आपण काय करतो, ती आपल्या पेरेंट्सला, आपल्या आईवडिलांना, आपल्या भाऊ बहिणींना आपण काय करत असतो, शेअर करत असतो. आपल्या आवडत्या मित्राला, मैत्रिणीला आपण काय करत असतो मुलांनो, तर सांगत असतो. पुढे बघूया मुलांनो. क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. आपण काय करायचं आहे, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. म्हणजे जेव्हा तुम्ही काय असता, आनंदात असता तेव्हा तुम्ही काय करायला हवं मुलांनो, टाळ्या वाजवायला हवं. किंवा तुम्ही स्वतः तुमच्याकडनं ती कृती घडते जेव्हा तुम्ही आनंदामध्ये असता तेव्हा तुमच्याकडनं सहजच काय केलं जातं, टाळी वाजवल्या जातात. टाळी म्हणजेच काय मुलांनो, तर क्लॅप. क्लॅप म्हणजेच काय, तर टाळी. बघा मुलांनो, इथपर्यंत आपण कवितेचा पहिला पाठ जो आहे, पहिला भाग जो आहे तो अभ्यासलेला आहे आणि तो खूप इंटरेस्टिंग होता. काय सांगितलेलं होतं मुलांना आपल्याला, when you were happy, when you were happy and you know it and you know it. म्हणजे जेव्हा तुम्ही खूप आनंदात असता तेव्हा माहिती आहे काय होतं, क्लॅप युअर हँड्स, क्लॅप युअर हँड्स. म्हणजेच आपण काय करत असतो तेव्हा सहजच आपल्याकडनं ही कृती घडते, आपल्याकडनं टाळ्या वाजवल्या जातात किंवा आणखी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडनं सहजपणे घडल्या जातात. बघा मुलांना, आपण इथे काय केलेलं आहे, पोएमचा जो पहिला पार्ट आहे तो अभ्यासलेला आहे किंवा त्याचं स्पष्टीकरण आपण जे आहे ते इथे घेतलेलं आहे. आत्ता इथपासून आपला दुसरा जो पार्ट आहे, दुसरा जो भाग आहे तो स्टार्ट होत आहे. याच पोएमचा दुसरा भाग आपण आता इथे काय करत आहोत मुलांनो, बघत आहोत. तो कसा ते बघूया. बघा मुलांनो, इथपासून आपला कुठला पाठ चालू होतो, तर दुसरा पाठ हा मुलांनो चालू होत आहे. बघा, Sing your way home, sing your way home, sing your way home at the close of the day, at the close of the day, at the close of the day. Sing your way home, sing your way home at the close of the day, at the close of the day. म्हणजेच काय मुलांनो, sing your way home. आपण बघा जेव्हा आपल्या घरी जात असतो तेव्हाही आपण कसं जायला पाहिजे मुलांनो, अगदी आनंदात जायला पाहिजे, गाणे गात जायला पाहिजे. तसेच ॲट द क्लोज ऑफ द डे, ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजेच काय मुलांनो, जेव्हा आपल्या दिवसाची शेवट होत असणार तेव्हा सुद्धा आपण कसं असायला हवं मुलांनो, अगदी आनंदातच असायला हवं. जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो मुलांनो तेव्हाही आपण कसं असायला हवं, अगदी हॅपी असायला हवं, अगदी आनंदात असायला हवं. आणि जेव्हा आपली दिवसाचा जो आपला काही शेवट होतो, दिवसाचा जो काही आपला शेवट होतो त्या शेवटाला सुद्धा आपण जो सुरुवातीचा आनंद आहे, दिवसाच्या सुरुवातीचा जो काही आपला आनंद आहे मुलांनो, तो दिवसाच्या शेवटी सुद्धा आपला तसाच टिकून राहायला हवा. म्हणजेच जशी सुरुवात आपली आनंददायक होते तसाच दिवसाचा शेवट सुद्धा आपला कसा व्हायला हवा मुलांनो, अगदी आनंददायक असाच व्हायला हवा. बघा,
Sing your way home, sing your way home, sing your way home at the close of the day, at the close of the day, at the close of the day. म्हणजेच आपण इथे काय करायचं आहे की जशी आपण सुरुवात करत असतो अगदी आनंददायक, अगदी प्रफुल्लित, अगदी असं आपल्याला वाटत असतं की आपला जो दिवस आहे तो खूप छान आहे, खूप सुंदर आहे आणि तसंच तो आपण व्यतीत करत असतो, तसंच तो आपण दिवस प्रेझेंट करत असतो. तसाच मुलांनो आपला जो दिवसाचा शेवट आहे तो सुद्धा आपण कसा करायला हवा मुलांनो, अगदी हॅपी करायला हवा, अगदी आनंददायक असा करायला हवा मुलांनो. बघा आता आपण पुढे बघूया. बघा मुलांनो, Sing your way home, sing your way home, sing your way home. Drive the shadows away, drive the shadows away, drive the shadows away. बघा, आपण आपल्या घरी जात असताना अगदी आनंदातच जायला हवंच. पण बघा आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपण लहान आहोत, आपल्या लाईफमध्ये जर एखाद्या काही दुःख येत असेल किंवा चिंता आपण करत असो, तर ती जी चिंता आहे ते आपण दूर करायला हवं आणि आपण काय करायला हवी, अगदी आनंदातच आपण असायला हवं. हॅपीच आपण कसं असायला हवं मुलांना. बघा इथे काय सांगितलेलं आहे, सिंग म्हणजेच काय की आपल्याला काय करायचं आहे, गाणं गातच जायचं आहे. कुठे जायचं आहे तर घरी. होम म्हणजेच काय मुलांनो, तर होम म्हणजे घर, बरोबर. बघा मुलांनो, सिंगचे स्पेलिंग काय आहे इथे, SING, सिंग, SING, सिंग. आपण काय करायला हवं, गाणं गायला हवं मुलांनो. होमचे स्पेलिंग सांगा बरं मुलांनो. होमचे स्पेलिंग काय असेल, HOME, होम, HOME, होम. म्हणजेच काय मुलांनो, होम म्हणजेच काय मुलांनो, तर आपलं घर. घरचे स्पेलिंग काय असेल मुलांनो, HOME, होम. होम म्हणजेच काय मुलांनो, तर आपलं घर. बघा, वे म्हणजेच काय मुलांनो, WAY, WAY. वे म्हणजेच काय मुलांनो, तर मार्ग. जेव्हा आपण आपल्या घरच्या दिशेने, घरच्या मार्गाने जाणार असू तेव्हा आपण काय करत जात असू, तर गाणे गात जाणार असणार आहोत मुलांनो. बघा, ड्राईव्ह द शॅडोज अवे, ड्राईव्ह द शॅडोज अवे. शॅडोज म्हणजेच काय मुलांनो, तर शॅडोज म्हणजे सावली. बघा मुलांनो, जेव्हा तुम्ही जात असता तर तुमची जी सावली आहे ती तुम्हाला एका साईडला पडलेली दिसत असणार. तुम्ही बघितले आहे की नाही तुमची शॅडोज, म्हणजेच तुमची सावली. बघा, कुठल्याही जो काही वस्तू आहे, मग ती निर्जीव असो किंवा सजीव असो, तिची सावली पडताना तुम्ही एखाद्या वेळेस बघितलं असेल की नाही. नसेल बघितली तर आज नक्की बघा. बघा, आपण सुद्धा रस्त्याने चालत असू तर आपल्याला सुद्धा काय दिसते मुलांनो, तर आपल्याला सुद्धा शॅडोज दिसते. बघा मुलांनो, जेव्हा आपण रस्त्याने जात असो तेव्हा जर तुम्ही तुमची सावली बघितली नसेल तर आज नक्की बघा. म्हणजेच आपण जेव्हा रस्त्याने चालतो तेव्हा खूप सारे झाडे असतात, घरं असतात, शॉप्स असतात. जर तुम्ही बघितलं तर त्यांची तुम्हाला काय दिसेल मुलांनो, सावली दिसेल. शॅडोज म्हणजेच काय मुलांनो, तर सावली. तर बघा मुलांनो, जसं आपण आपल्या घरी जातो, जसं बघा आपण स्कूलला जात असतो तर खूप आनंददायक जातो, खूप आनंदाने जातो की आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे किंवा आज नवीन असं काय आपल्यासोबत होणार आहे किंवा आपण कुठल्या बेंच आज आपला असणार आहे. अशा प्रकारे आपण काय करत असतो, इमॅजिन करत असतो, विचार करत असतो की आपण आपल्या स्कूलमध्ये गेल्यानंतर आज वेगळं नवीन असं काय घडणार आहे. जसं आपण आनंदाने आपल्या स्कूलमध्ये जात असतो तसंच तेवढ्याच आनंदाने आपण घरी सुद्धा जात असतो. बघा, शाळा सुटल्यानंतर आपण जेव्हा घरी जात असतो तेव्हा आपला आनंद खूप असतो. असं वाटतं आता घरी गेल्यानंतर आपल्याला काय बरं खायला मिळेल, वेगळं आपलं काय आज असणार आहे, कुठलं शेड्यूल असणार आहे, काय आपण करणार आहोत, हे सगळं आपण काय करत असतो मुलांनो, इमॅजिन करत असतो. तेव्हा तुम्ही जेव्हा घरी जाता तेव्हा बघा तुम्ही खूप असं जंपिंग करून जात असता, उड्या मारत जात असता, खूप एकमेकांना टाळ्या देत जात असता. आनंदाने तुम्ही काय करत असता मुलांनो, घरी परतत असता, घरच्या मार्गाने तुम्ही जात असता. तेव्हा बघा मुलांना, तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला काय दिसेल, शॅडो तुम्हाला दिसेल. शॅडोज म्हणजे काय मुलांना, तर शॅडोज म्हणजे सावल्या. पुढे बघूया. बघा मुलांनो, आपण आता बघितलं आहे की शॅडोज म्हणजे काय, तर शॅडोज म्हणजे सावल्या मुलांनो. तर आता पुढे बघूया काय आहे ते.
पुढे असणार आहे स्माइल एव्हरी माइल फॉर व्हेरेवर यू रोम. सो व्हेरेवर रोम. बघा काय आहे मुलांना इथे, स्माइल एव्हरी माइल फॉर व्हेरेवर यू रोम. सो व्हेरेवर यू रोम. म्हणजेच बघा स्माइल म्हणजेच काय मुलांना, SMILE. स्माइल म्हणजेच काय मुलांनो, तर हसणे. स्माइल म्हणजेच काय मुलांनो, तर हसणे. म्हणजेच तुमच्या चेहऱ्यावर काय असायला हवं मुलांनो, नेहमी स्माइल असायलाच हवी. प्रत्येक मैलावर जसं तुम्ही प्रत्येक पदोपद चालता, प्रत्येक स्टेप तुम्ही चालत असता, पाऊल तुमचं पडत असतं, त्या प्रत्येक मैलावर काय असायला हवं मुलांनो, तर तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या फेसवरती काय असायला हवी, स्माइल असायला हवीच मुलांनो. बघा फॉर व्हेरेवर यू रोम. सो व्हेरेवर यू रोम. बघा व्हेरेवर म्हणजेच काय मुलांनो, कुठेही. रोम म्हणजेच काय, तर फिरणे. तुम्ही कुठेही फिरत असणार, जसं तुम्ही एखाद्या बगीचेमध्ये गेला असणार किंवा तुम्ही एखाद्या ग्राउंडमध्ये गेला असणार, तर तिथे तुमच्या चेहऱ्यावरती काय असायला हवं मुलांनो, तिथे तुमच्या चेहऱ्यावरती स्माइलच असायला हवी मुलांनो. बघा तुम्ही लहान आहात, तुम्हाला चिंता करून काय बरं मिळणार आहे, तुमचं जे बालपण आहे ते तुम्ही अगदी एन्जॉयफुल असं काय करायचं आहे, जगायचं आहे. बघा लहानपण हे पुन्हा येत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षण ना क्षण तुम्ही कसं करायचं आहे, अगदी आनंदामध्येच घालवायचा आहे. आजपासून तुम्ही ठरवायचंच आहे की आपल्या चेहऱ्यावरती नेहमी काय असणार आहे, तर आपल्या चेहऱ्यावरती नेहमी स्माइलच असणार आहे मुलांनो. बघा पुढे बघूया. It will brighten your road. It will brighten your road. It will brighten your road. It will lighten your load. It will lighten your load. म्हणजेच काय मुलांनो, तर आपल्याला काय करायचं आहे की प्रकाशमय. बघा अंधार जेव्हा तुमच्या समोर असतो तेव्हा तुम्ही कशा असतात, अगदी घाबरलेले असतात. बघा आपली जेव्हा लाईट जाते घरची, तेव्हा जर तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी सांगितलं किंवा ह्या रूममध्ये जा किंवा ही वस्तू आण, तर आपल्या घरात तेव्हा काय असतं, अगदी अंधार असतो आणि आपण त्या अंधारामध्ये जायला घाबरत असतो. आणि तुम्ही जर घाबरून जर गेलातच रूममध्ये, तर काय होतं मुलांनो, जर अचानक लाईट आली तर तुम्ही हॅपी होता. अचानक तुमच्या चेहऱ्यावर काय येते मुलांनो, स्माइल येते. का बरं, कारण लाईट आलेला असतो, प्रकाश पडलेला असतो म्हणून. तसंच तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये नेहमी काय असू द्या, प्रकाशच असू द्या, अगदी लाईटच, ब्राईटनच तुमच्या ज्या डोक्यामध्ये जे आहे ते उजेडच असायला हवा, अंधार नसायला हवा. म्हणजेच तुम्ही नेहमी कशा असायला हवेत मुलांनो, पॉझिटिव्हच असायला हवे. पॉझिटिव्ह म्हणजेच काय, की तुम्ही नेहमी सकारात्मकच असायला हवं. तुम्ही कधीही निगेटिव्ह नसावं, कारण बालपण हे पुन्हा येत नाही. म्हणून भरभरून आपल्याला काय करायचं आहे, बालपण जगून घ्यायचं आहे. बघा मुलांना आणखी काय सांगितलेलं आहे इथे आपल्याला, इट विल लाईटन युअर लोड. इट विल लाईटन युअर लोड. लोड म्हणजेच काय मुलांनो, तर भार. कशाचा, की तुम्ही ज्या काही चिंता वगैरे करत असतात, खूप मोठ्या मोठ्या चिंता करत असतात, की आता उद्या माझी एक्झाम आहे किंवा मला एवढं काय करायचं आहे, सिलेबस कंप्लीट करायचा आहे किंवा मला एवढा पोर्शन जो आहे तो मला लर्न करायचा आहे. तर हे सगळं काय करायचं आहे, तुम्ही साईडला ठेवायचं आहे आणि प्रत्येक जो लेसन आहे तो तुम्ही एन्जॉयफुल काय करायचा आहे, वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. म्हणजेच काय होईल, तुमचा जो लोड आहे, तुमचा जो भार आहे तो कसा होईल, हलका होईल. बघा मुलांनो, जर तुम्ही एक्झामच्या वेळेसच काय केली, स्टडी केली, तर तुम्हाला काय वाटेल, लोड वाटेल, खूप भार वाटेल. म्हणून तुम्ही काय करायला हवं, तर तुम्ही नेहमी एव्हरी डे तुम्ही अभ्यास करायला हवा, स्टडी करायला हवी. म्हणजेच काय, जर तुम्ही रोज अभ्यास केला तर तुमच्यावर जो काही लोड येणार आहे, जो काही भार येणार आहे, तो कसा असेल, अगदी हलका असेल किंवा कमी असेल. अरे मी तर काय केलेलं आहे, वर्षभर अभ्यास केलेलाच आहे, तर मला लोड घेण्याची काय गरज आहे, बरोबर. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, दिवसाच्या म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही स्टडी करायला सुरुवात करायची आहे. म्हणजे जेव्हा काही एक्झाम येईल तेव्हा तुम्हाला काय नसेल मुलांनो, तर लोड नसणार आहे. म्हणून काय करायचं आहे मुलांनो, इट विल लाईटन युअर लोड. लोड म्हणजे तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या सगळ्यांचं काय करायचं आहे, लाईटन म्हणजे जो काही
भार आहे तुमचा तो हलका करायचा आहे, कमी करायचा आहे. पण हे सगळं कधी होईल मुलांनो? बरोबर, हे कधी होईल जेव्हा तुम्ही अगदी डे 1 पासून काय करणार आहात, स्टार्ट करणार आहात. कशासाठी? स्टडीसाठी, अभ्यासासाठी. जेव्हा डे 1 पासून तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली असेल किंवा आत्तापासून तुम्ही काय करणार आहात की मी आता काय करणार आहेत, अभ्यासाला अगदी आनंददायक अशी सुरुवात करणार आहेत. अगदी कुठलंही टेन्शन न घेता, कुठलीही चिंता न करता मी काय करणार आहेत, आजपासून मी स्टडी करायला काय करणार आहे, सुरुवात करणार आहे. म्हणजेच परीक्षेच्या वेळेस काय होईल, माझा जो काही लोड आहे तो काय होईल, कमी होईल. ह्याच हिशोबाने तुम्ही काय करणार आहात, हे ते इमॅजिन करून तुम्ही काय करणार आहात, तर स्टडी करायला सुरुवात करणार आहात मुलांना. बघा मुलांनो, आपण काय बघितलेलं आहे की लोड म्हणजेच आपल्या जो काही चिंतेचा भार आहे तो आपल्याला कसा करायचा आहे, कमी करायचा आहे. आणि आपल्याला नेहमी कसं राहायचं आहे मुलांना, तर पॉझिटिव्ह असंच राहायचं आहे. निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला सुद्धा भटकू द्यायची आपण नाही मुलांनो. बघा पुढे, इफ यू सिंग युअर वे होम, इफ यू सिंग युअर वे होम म्हणजेच तुम्ही काय करणार आहात मुलांनो, जेव्हा तुमच्या घरच्या मार्गाने जात असणार तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे मुलांनो, आनंदाची अशी गाणी गात जाणार तुम्ही आहात. बघा ना, जेव्हा आपण काय करत असतो की स्कूलची जेव्हा बेल होते आणि शाळा सुटते तेव्हा आपण घरी जाताना कसं असतो, खूप आनंदात असतो. तसंच तुम्ही शेवटापर्यंत सुद्धा काय असायला हवं, आनंदातच असायला हवं. म्हणजेच तुमची जी दिवसाची सुरुवात आहे ती सुद्धा आनंदाने होते आणि तुमचा जो दिवस आहे शेवटचा, म्हणजेच तुमचं जे काही दिवसाची शेवट आहे तो सुद्धा कसा व्हायला हवा मुलांनो, अगदी आनंददायकच व्हायला हवा मुलांनो. पुढे बघूया मुलांनो, सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, ॲट द क्लोज ऑफ द डे. सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम ॲट द क्लोज ऑफ द डे, ॲट द क्लोज ऑफ द डे. म्हणजेच काय मुलांनो, की आपण जेव्हा घरी जात असू म्हणजेच आपल्या दिवसाचे जे आहे ते आता शेवट होणार आहे, म्हणजेच आपला दिवस काय आहे, आता संपणार आहे. तर त्या दिवसात जो शेवट आहे आपल्या दिवसाचा तो सुद्धा आपण कसा करायला हवा, अगदी गोड करायला हवा, अगदी हॅपी हॅपी असाच करायला हवा. बघा मुलांनो, पुढे बघूया, Sing your way home, sing your way home, sing your way home. Drive the shadows away, drive the shadows away, drive the shadows away. म्हणजेच काय मुलांनो, आपण जेव्हा घरी परतत असू, हे बघा इथे आपल्याला घर दिसून येत आहे. जेव्हा आपण आपल्या घरी परतत असू तेव्हा सुद्धा काय करायला हवं मुलांनो, आपण आनंदाने आपण आपल्या घरी जात असतो. तुम्ही स्वतःच बघा, तुम्ही काय करत असता, अगदी जम्पिंग करून, उड्या मारून तुम्ही काय करत असता, जेव्हा घरच्या मार्गाने जात असता. आपण जेव्हा आपल्या घरी जात असतो तेव्हा आपण कसे जात असतो, अगदी आनंदात जात असतो, अगदी हॅपी हॅपी असं जात असतो. म्हणजेच आपल्याकडनं काय घडत असते, जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा वेगवेगळ्या अशा आपल्याकडनं ॲक्टिव्हिटीज होत असतात, कृती घडत असतात मुलांना. बघा मुलांनो, आपण काय करायला हवं, आपल्या लाईफमध्ये अगदी आनंदच आपला असायला हवा मुलांनो. दिवसाची सुरुवात सुद्धा कशी करायला हवी मुलांनो, हॅपी हॅपी करायला हवी. आणि दिवसाचा जो काही शेवट आहे आपला तो सुद्धा आपला कसा असायला हवा मुलांनो, अगदी हॅपी हॅपी, अगदी आनंदच आपला तो दिवस सुद्धा असायलाच हवा मुलांनो. पुढे बघूया. बघा मुलांनो, आता इथे आपण काय बघणार आहोत, मिनिंग बघणार आहोत. कशाचा मिनिंग, तर जी काही आपण आज पोएम शिकलो, कुठली पोएम्स मुलांनो, सॉंग्स ऑफ हॅपीनेस. ही जी काही पोएम आहे आपली सॉंग्स ऑफ हॅपीनेस, ती आपण इथे शिकलेलं आहोत. त्याचं स्पष्टीकरण आपण इथे बघितलेलं आहे. आता त्याचं मिनिंग म्हणजेच काय मुलांनो, तर अर्थसुद्धा आपण इथे बघून घेणार आहोत. बघा मुलांनो, कसा तो, सिंग युअर वे होम, सिंग युअर वे होम, वेन यू आर गोईंग बॅक होम, सिंग ऑन द वे, बी हॅपी. म्हणजेच जेव्हा तुम्ही आपल्या घरी परतत असू किंवा आपल्या घरी जात असू तेव्हा आपल्या चेहऱ्यावर काय असायला हवं मुलांनो, अगदी मोठी स्माईल असायला हवी. म्हणजेच जेव्हा आपण दिवसाची आपली सुरुवात होते तेव्हा जसं आपण आनंदात असतो, जसं बघा ना मुलांना, जर आपल्याला एखाद्या ठिकाणी फिरायला जायचं असेल किंवा आपल्या स्कूलची काय असेल पिकनिक असेल,
तेव्हा आपण आधीच्याच रात्रीपासून काय करून ठेवतो, तयारी करून ठेवतो की आता मला काय करायचं आहे, सकाळी मला पिकनिकला जायचं आहे. म्हणजेच आपण तेव्हा कसं असतं, खूप आनंदी असतो की आता मी असं असं करणार, म्हणजे मी हे काय करणार, ह्या सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज करणार. तसंच मुलांनो, जसं आपल्या सुरुवात जी आहे सकाळची ती जशी हॅपी होते, तसंच आपली जी काही दिवसाचा शेवट आहे तो सुद्धा कसाला व्हायला हवा मुलांनो, तर हॅपी व्हायला हवा. पुढे बघा मुलांनो, ॲट द क्लोज ऑफ द डे. ॲट द क्लोज ऑफ द डे म्हणजेच बघा मुलांनो, ॲट द एंड ऑफ द डे वेन युअर वर्क इज डन. जेव्हा आपलं एखादं काम आपण हाती घेतलेलं असतं आणि जसं बघा एखादं काम आपण घेतो, तेव्हा ते घेताना आपल्याला खूप मजा येते की अरे मला आता हे काम मिळालेलं आहे, हा प्रोजेक्ट मला करायचा आहे. ते प्रोजेक्ट आपल्याला जेव्हा मिळतो एखादा करायला, स्कूलचा प्रोजेक्ट, तेव्हा आपल्याला खूप असा आनंद होतो. आणि जेव्हा आपलं वर्क डन होतं, आपलं काम कंप्लीट होतं, तेव्हासुद्धा आपल्याला खूप आनंद होतं की अरे मी हा जो स्कूलमधून मला जो काही हा प्रोजेक्ट मिळालेला आहे, तो प्रोजेक्ट आता माझा कसं झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे आणि आता तो मी काय करणार आहे, सबमिट करणार आहे. म्हणजे माझं काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता मी काय करणार आहे, तो देणार आहे. बघा ना, जसं आपल्याला सांगितलं की तुम्ही काय करा, एखादं घर बनवून आणा किंवा तुम्ही एखादं छान सुंदर असं नैसर्गिक चित्र काढून आणा. तेव्हा हे काय सांगितलेलं असतं आपल्याला, एक कामच असतं. तर ते काम जेव्हा आपल्याला दिलेलं असतं तेव्हा आपण खूप खूप हॅपी असतो आणि जे सुंदररित्या आपण अगदी आनंददायक असं ते काम आपण काढलेलं असतं मुलांना, तेव्हा काय होतं की तेव्हा आपण तेवढ्याच आनंदात असो जेवढं आनंदात आपण सुरुवात आपली असते की मला आता काय करायचं आहे, सुंदर छान असं घर तयार करायचं आहे. आणि ते काम कंप्लीट झाल्यानंतर सुद्धा आपण कसं असतं मुलांनो, अगदी आनंदामध्ये असतो. का बरं? कारण आता काय होणार आहे की मी जे काही घर बनवलेलं आहे ते आता मी काय करणार आहे, प्रेझेंट करणार आहे. या आनंदामध्ये काय असतं मुलांनो, आपण असतो. पुढे बघूया, रोम. रोम म्हणजेच काय मुलांनो, फ्रॉम युअर माइंड वॉन्डर ट्रॅव्हल. म्हणजेच काय मुलांनो, जर आपण कुठेही फिरलो, कुठेही गेलो, तर बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जर की आपण पिकनिकला गेलो तेव्हा आपण काय करत असतो, फिरत असतो, इकडे तिकडे फिरत असतो. जर नैसर्गिक ठिकाणामध्ये आपण गेलो तर सगळ्यांचं आपण काय करत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो, निरीक्षण करत असतो. अरे हा काय आहे, समुद्र आहे, मग त्याचं पाणी कसं आहे, तिथे बोटिंग वगैरे कशा आहेत, हे सगळं आपण बारकाईने काय करत असतो मुलांनो, निरीक्षण करत असतो. म्हणजेच आपल्याला फिरायला तर आवडतंच, पण ते फिरण्यामध्ये आपण काय काय शिकलो आहोत, त्यातनं आपण काय काय घेतलं आहे किंवा आपल्याला काय शिकायला मिळालं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण काय करायला हव्या मुलांनो, नोट डाऊन करायला हव्याच. पुढे बघा, ब्रायटन युअर रोड. ब्रायटन युअर रोड. बघा, हिअर इट मीन्स मेक यू फील हॅपी अँड चीरफुल. इथे याचा अर्थ काय होतो मुलांनो, ब्रायटन युअर रोडचा म्हणजेच आपण कसं असायला हवं, अगदी एन्जॉय आपल्या लाईफमध्ये करायला हवं, अगदी आपण हॅपी. इथे त्याचा मिनिंग होतो की आपण अगदी हॅपी असायला हवं, खूप आनंददायक आपण इथे असायला हवं मुलांनो. बघा, लायटन युअर लोड. काय आहे मुलांनो इथे, लायटन युअर लोड. म्हणजेच इथे याचा अर्थ काय होतो मुलांनो, हिअर इट मीन्स मेक युअर वरीज और प्रॉब्लेम्स स्मॉलर. इथे जो काही हा आपल्याला लाईन दिलेली आहे लायटन युअर लोडची, तर इथे याचं मिनिंग काय होतो की आपण जी काही चिंता करत असतो, कुठल्याही गोष्टीची म्हणा, जर आपण काही चिंता करीत असू किंवा आपल्याला छोट्या मोठ्या काही समस्या असेल, तर त्यांचं लोड आपल्याला कसं करायचं आहे मुलांनो, हलकं करायचं आहे. म्हणजेच जास्त आपण लोड घ्यायचंच नाही. जर आपल्याला एखाद्या वेळेस परीक्षेचं लोड असेल किंवा आपण एखाद्या दिवशी अभ्यास केला नसेल, तर आपण त्याचं नियोजन करायला हवं आणि नियोजन करून आपण काय करायला हवं, आपलं टार्गेट जे आहे ते कंप्लीट करायला हवं. जे काही आपली अचिव्हमेंट आहे ते आपल्याला मिळणारच, पण केव्हा मुलांनो, जेव्हा तुम्ही काय करणार आहात, अगदी व्यवस्थित असं नियोजन करणार, प्लॅनिंग करणार, तेव्हा तुमचं काय होईल मुलांनो, लोड हलकं होईल. आणि मुळातच आपण लोड घ्यायचंच बरं कशाला, कारण आपण काय करत आहोत मुलांनो, डे बाय डे आपण काय करत असतो, अभ्यास करतच आहोत. तर मग आपल्याला लोड कशाला येणार, आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स, वरीज कशाला हव्या असणार आहेत, कशाला हव्या आहेत, आपण कशाला बरं चिंता करायची.
कारण आपण काय करत आहोत, अगदी प्लॅनिंगनुसार आपण काय करत आहोत, अभ्यास करत आहोत, सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित करत आहोत. म्हणून आपल्याला ज्या काही आपल्या लाईफमध्ये वरीज आहेत किंवा प्रॉब्लेम्स आहेत, चिंता आहेत किंवा समस्या आहेत, त्यांचं भार आपण कसं करायला हवं, हलकं करायला हवं. त्याचा लोड जो आहे तो आपल्याला हलका करायला हवा आणि आपण आपल्या लाईफमध्ये कसं असायला हवं मुलांनो, अगदी हॅपी असं असायला हवं मुलांनो. बघा हे आपण काय बघितलं आहे, मिनिंग बघितलं आहे ह्या कवितेचं. पुढे बघूया समरी. समरी म्हणजेच काय मुलांनो, तर समरी म्हणजेच सारांश. ही जी आपण कविता आता अभ्यासली आहे, कुठली मुलांनो, सॉंग्स ऑफ हॅपीनेस. ही जी आपण कविता अभ्यासलेली आहे तिचं जे काही आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे त्याचा हा काय आहे मुलांनो, सारांश आहे. सारांशमध्ये एवढं सांगितलेलं आहे आपल्याला की आपण कसं असायचं आहे, कुठलेही प्रॉब्लेम्स येऊ, कुठलीही आपल्याला अडचण येऊ किंवा कुठलंही आपल्यावरती काहीही बर्डन असलं तरी सुद्धा आपण कसं असायला हवं मुलांनो, स्माइली आपला फेस असायला हवा. आपल्या फेसवरती नेहमी काय असायला हवं मुलांनो, आपल्या फेसवरती नेहमी स्माइल असायलाच हवी मुलांनो. तर ही आहे आपल्या पोएमची समरी. समरी म्हणजेच काय मुलांनो, तर सारांश. आपल्याला या कवितेमधून काय घ्यायचं आहे, तर कुठल्याही गोष्टीचा लोड आपल्याला घ्यायचा नाही आहे. म्हणजेच त्या वरीज असो किंवा प्रॉब्लेम्स असो, ज्या काही लहान ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही चिंता आहेत, त्यांचं भार आपल्याला घ्यायचं नाही आहे. प्रत्येक दिवस, एव्हरी डे आपल्याला कसं जगायचं आहे मुलांनो, अगदी आनंदातच, अगदी हॅपी आपला काय असायला हवं मुलांनो, तर दिवस असायला हवा. आणि तो आपल्या हातातच असतो. आपण नेहमी लक्षात ठेवायचं की आपली दिवसाची सुरुवात ही आपण हॅपीनेसनेच करायची आहे आणि शेवटसुद्धा आपण कसा करायचा आहे, हॅपीनेस करायचा आहे, म्हणजेच आनंदानेच करायचं आहे. तर इथपर्यंत आपण काय बघितलं मुलांनो, तर इथे आपण सॉंग्स ऑफ हॅपीनेसची समरी बघितलेली आहे.